हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण IKEA स्टोअरला भेट द्यायची आहे। तर नवी मुंबईमधलं सगळ्यात मोठं असं हे IKEA स्टोअर आहे। तर ते आज आपण बघायला जाणार आहोत। त्याच्यात काय काय आहे, अगदी फर्निचर आहे, किचनवेअर आहे, सगळं सॅनिटरी वेअर आहे, खूप काही बघण्यासारखं इथे आहे आणि खूप मोठं आहे। तर आम्ही इथे एंट्री केलेली आहे, दुपारच्या वेळेस गेलेलो आहोत। तर काही गोष्टींवर इथे ऑफर पण होत्या आणि आम्ही गेल्यावर काही ओळखीचे लोकही भेटले। संडे होता, खूप जण नुसते बघायला सुद्धा येतात। तर इथे काही नातेवाईक पण आम्हाला भेटले, त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा केल्या आणि आम्ही फिरायला सुरुवात केली। IKEAमध्ये सगळीकडे ॲरोज दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कळतं कुठून कसं फिरायचं, कारण खूप मोठं स्टोअर आहे आणि बरेच तास जातात याच्यात। तर मागच्या वेळी मी आपलं वरळीचं जे IKEA आहे ते दाखवलेलं 2 वर्षापूर्वी। तर त्याच्यानंतर आता हे नवी मुंबईचं IKEA, तर हे मला जास्त मोठं वाटलं। आणि IKEAचे ज्या वस्तू आहेत त्यांचे रेट्स जास्त आहेत, कारण क्वालिटी पण तशी आहे। तर काही गोष्टींचे रेट खूप वाटले, काहींचे अगदी रिझनेबल होते। तर पहा, इकडे जे डब्बे वगैरे ते मी पाहिले, काचेच्या जार्स पाहिल्या। इथे हे प्लास्टिक मॅट आहे, आपण किचनमध्ये ट्रॉलीजमध्ये ठेवतो, ती आहे, ती स्वस्त होती। शिवाय इथे हे प्लास्टिकचे कंटेनर होते, पण हे थोडे महाग वाटले, कारण लोकल मार्केटमध्ये हे मी घेतलेले आहेत तर मला स्वस्त मिळालेले आहेत। तर मी नुसतंच पाहिलं आहे ते। या प्लेट्स आहेत, मागच्या वेळी मी याच्यातले प्लेट्स घेतल्या होत्या। गार्लंड्स आहेत आणि हे कॉफी आणि टी मेकर आहे। तर हे छान वाटलं, मला आवडलं, पण घेतलेलं नाही। काही गोष्टी अगदी मी क्षुल्लक गोष्टी घेतलेल्या आहेत। तर नाईफ पण आहेत, बऱ्याचशा गोष्टी घरात आहेत, तर त्याच्यामुळे त्या घेतलेल्या नाही आहेत। तर छान इथे चॉपिंग बोर्ड्स होते, वेगवेगळ्या शेपमधले पण होते। त्याच्यानंतर ऑइल डिस्पेन्सर्स इथे आवडले आम्हाला, हे माझी भाजी पण बरोबर होती। पण या ऑइल बॉटल्स आहेत किंवा जार्स किंवा डिस्पेन्सर आहेत, तर त्यांना नोझल होतं, परंतु त्या नोझल्सला ना कॅप नव्हती, असं ओपनच होतं। मग ते कसं काय ठेवायचं, त्याच्यामुळे आम्ही ती घेतली नाही तर आम्हाला दोघींनाही खूप आवडलेली। दुसऱ्या पण होत्या इकडे ऑइल डिस्पेन्सर्स, पण मग नाही, त्या एवढ्या आवडल्या नाहीत। आणि इकडे हे गार्लिक क्रशर आहे। तर गार्लिक क्रशरची पण फार अशी गरज घरात वाटत नाही, कारण आपण गार्लिक अशी पण ठेचून वगैरे घेतो किंवा काही किसणीने वगैरे घेतली तरी होते, याच्यात पैसे कशाला गुंतवा। शिवाय हे इथे हँड ज्युसर होतं, तर ते पण मला काय एवढं उपयोगी नाही वाटलं, का आपण घरात किचनमध्ये भरभर करतो। स्लायसर्स आहेत वेगवेगळे, ज्यांना अगदी आता वस्तूच ती घरात नाही आणि घ्यायचं त्यांना ठीक आहे। किसण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तर उगाच आपल्याकडे वस्तू असतील तर घे नाही करायचं, फक्त आपण बघायचं का कशा आहे। आता वेगळं ॲडव्हान्स काय निघालेलं आहे, इथे खलबत्ता आहे, माझ्याकडे ग्रॅनाइटचा आहे, त्याच टाईप आहे, फक्त याचं ना मागून सुद्धा आहे, छान आहे असं हे करायला। तिथल्या तिथे आपल्याला असं वेलची वगैरे हे करून घ्यायची असेल, बारीक करून घ्यायची असेल तर मस्त आहे। दोन्ही साईडने आहे, तर याची काहीतरी 1200च्या वर किंमत आहे। पहा, तिथे पोस्टरमध्ये पण दाखवलेलं आहे। तर हा खलबत्ता ना मला खूप आवडला, पण ऑलरेडी माझ्याकडे आहेत 2 खलबत्ते, त्याच्यामुळे मी घेतले नाहीत। त्याच्या ना मागच्या साईडला असं टॅबलेट वगैरे असं खूप बारीक सारीक असं क्रश करण्यासाठी छान होतं। तर आता इथे जार्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, आता जार्स मला खूप आवडतात आणि मी काही जार्स आता किचनसाठी घेतल्या इथे, तर त्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच पुढे नंतर। तर हे पहा, चमच्यांचे पण वेगवेगळे प्रकार होते, तर ते पण किती चमचे घेणार घरात, तर खूप ॲडव्हान्स काय काय निघतं, पण आपण मग किती ते ठेवणार। तर छान बघण्यात अशी मजा येते, तर अशीच विंडो शॉपिंग वगैरे करायला मजा येते, तर ते मी पाहिलेलं आहे। आणि चमच्यांचे प्रकार वेगवेगळे मेटलमध्ये पण होते आणि याच्यात पण होते, प्लास्टिकमध्ये होते। जार होत्या काही, पण खूप ना काही कॉस्टली होत्या, काही रिजनेबल होत्या, तर मी ज्या घेतल्या त्या रिजनेबलच घेतल्या। हा शेप मला आवडला, पण हे कॉस्टली होतं। एक जार खूप महाग होती, 1000च्या आसपास होती आणि खूप प्रकार होते जार्समध्ये। त्याच्यानंतर हे ब्रश मला आवश्यक होते, तर हे माझ्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील तुम्ही, तर हे ब्रश मात्र मी एक 4-5 घेऊन ठेवले, का उपयोगी पडतात बाथरूममध्ये, सिंक वॉश करायला किंवा वॉश बेसिन साफ करण्यासाठी। त्याच्यानंतर हे फ्रीज कंटेनर आहेत, तर ते ॲक्रेलिकचे आहेत,
ते पण थोडे एक्सपेन्सिव्ह होते, पण त्याची क्वालिटी पण तशीच चांगली होती. हे लीड आहे, मागच्या वेळी मी घेतलेलं गोल आकाराचं. इथेही मेश आहे, फ्रूट मेश, व्हेजिटेबल मेश. तर हे छान, म्हणजे त्याच्यावर पाखरं वगैरे बसणार नाहीत, कॅमेरा बसणार नाहीत, अशी त्याच्यासाठी उपयोगी आहे. त्याचप्रमाणे इथे बॉटल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आयकियामध्ये बॉटल्स आणि जार्स खूप छान असतात आणि क्वालिटी पण खूप छान असते. प्लेट्स छान असतात, बॉल्स छान असतात. तर मागच्या वेळी ती खरेदी झालेली आहे. त्याच्यानंतर ट्रे घेतला मी, याच्यातला एक थोडा ग्रीनिश कलर आहे, पिस्ता कलर आहे, तो घेतला. ते भांडी घासल्यानंतरचं स्टँड आहे ठेवायला, का ड्रेन होऊन जातं पाणी, पण ते प्लॅस्टिकचं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे स्टीलचं आहे, त्याच्यामुळे मी काय ते घेतलेलं नाही आहे. आणि इथे कोकोआ चॉकलेट पावडर आहे. त्याच्यानंतर किचन ऑर्गनायझर भरपूर आहेत इकडे, खूप प्रकारचे आणि वेगवेगळे छान आहेत. काही ॲडजस्टेबल आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या भांड्यांसाठी. त्याच्यानंतर इकडे हे पॅड आहे, भांडी ड्रेन होऊन सुकून जातात त्याच्यावर. तर ते मी घेतलेलं, परंतु मग मी ना काढून टाकलं ते, का खूप असं म्हणजे आहे उपयोगाचं, पण आपण घरी एखादं असं कपडे ठेवून पण ते करू शकतो, तर कशाला त्याच्यात पैसे गुंतवा. ब्रश मात्र मी भरपूर घेतलेले आहेत आणि ऑर्गनायझर पण काही एखाद दुसरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे ब्रश सिंकसाठी मी घेतलेलं आहे, सिंक क्लीन करण्यासाठी. ते माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल आणि ते युजफुल आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला हँडवॉश बॉटल्स आहेत. छान अशा बास्केट्सचे हे प्रकार होते, खूप छान दिसते ही बास्केटसुद्धा, मला आवडली. ट्रेज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सिरॅमिकचे तर एवढे प्रकार आहेत ना याच्यात, तर खूप सिरॅमिकची भांडी आहेत आणि खूप छान आहेत. ती ना वापरण्यापेक्षा ना आयकियाची ही सगळी सिरॅमिकची भांडी जी आहेत ना, ती अशी छान बघायलाच आवडतात. म्हणजे आपलं जर क्रॉकरी युनिट वगैरे आपण केलं ना, त्याच्यात हे ठेवून इतके सुंदर दिसतात. हे सुद्धा मला फार आवडलेलं, मागच्या वेळी पण आवडलेलं, पण अजून काय मी घेतलेलं नाही आहे. तर या प्रकारे बॉटल्स वगैरे आहेत, केटल्स वगैरे आहेत. ग्लासच्या व्हरायटीज वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आणि आईस ट्रेज आहेत इकडे. एवढं काय काय आहे, पण आपलं घर कमी पडेल एवढं काय काय आहे आणि आवडतं सुद्धा. फनल आहे स्टीलचं, पण हे काही युजफुल नाही मला एवढं वाटलं. केटल्स खूप छान छान केटल्स आहेत, तर त्या पण मला आवडल्या. आयकियामध्ये आम्ही इतका वेळ फिरत होतो, पण म्हणजे वेळ कसा जातो ते समजतच नाही. इकडे वॉटर डिस्पेन्सर आहे, जार सारखं आहे मस्त. तर हे माठ म्हणावं आपण याला, ट्रान्सपरंट, तर ते सुद्धा छान आहे. तर हे पण मी आधी वरळीला पाहिलेलं होतं, आवडलेलं तेव्हा पण मला. जास्त तर मी जार आणि केटल्सच बघत होते, कारण आवडती गोष्ट आहे ती. कप आहेत छान छान. तर हे तर आयकियाचे खूप जणांच्या घरी असतात कप, ते आपल्याला बरोबर समजून येतं का आयकियाचे कप आहेत असं. ऑफर्स होत्या आणि संडे होता, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. तर इथे होम फर्निशिंग पण खूप होतं, छान छान होतं. आणि आपल्याला ना एक अंदाज येतो घर सजवताना, नवीन घर असेल तर काय घ्यावं काय नाही. तुम्ही इथे भले खरेदी नका करू, पण आयडियाज येतात ना आपल्याला, का कसं असावं, कलर कॉम्बिनेशन समजतं. आयकियामध्ये प्रत्येक जण काय काय वस्तू बघत होत्या, तेव्हा आम्ही प्रत्येकाचं ऑब्झर्व केलं का प्रत्येक जण आधी किमती बघतो, त्याच्यानंतर क्वालिटी बघतो.
म्हणजे माणसाचं तशी मेंटॅलिटीच असते का आधी किमती बघाव्यात आणि मग वस्तू. पण आपल्याला एखादी वस्तू आवडली तर ती नक्की घ्यावी, मग तेव्हा आपण किंमत बघायला नाही पाहिजे, हे माझं मत आहे. जर आवडलं तर नक्की तुम्ही घ्या, अगदी खूप वस्तू नका घेऊ, पण जी खरोखर मनात भरली ती घ्यायला पाहिजे. इकडे ना सॅनिटरी वेअर खूप छान छान होते, आरसे खूप छान होते, तर मला ना खूप आवडलं हे. एखाद्याचा छान असा बंगला असेल ना तर ही आयडिया घ्यायला काही हरकत नाही. खूप छान छान आहे तिकडे. छान असं स्पेशियस फ्लॅट असेल तर तुम्ही फ्लॅट नवीन घेतला असेल, त्याच्यात काही असं केलेलं नसेल आणि तुम्हाला जर करायचं असेल किंवा एखाद घर रिनोव्हेट करायचं असेल तर त्याच्यासाठी पण इथे छान आपल्याला आयडियाज मिळतात. तर नक्की आयकियामध्ये ना असे मस्त स्पेस कॉर्नर कसे सजवायचे हे सगळं आपल्याला ना आयडिया येते. नुसतं बघून आपण आलो ना तरी खूप आयडियाज मिळतात. सॅनिटरी वेअरमध्ये तर बाथरूममधले आरसे वगैरे खूप होते आणि शिवाय ऑर्गनायझर्स खूप छान होते. आणि असे काही ऑर्गनायझर होते का वेगळा आरसा नको लावायला, त्याच्यातच वस्तू पण ऑर्गनाईज करता येतात. इतके छान छान ऑर्गनायझर यांच्याकडे आहेत. काही ऑर्गनायझरच्या खूप कॉस्ट होत्या, त्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्य माणसाला झेपतील असं वाटत नाही. आणि काही यांच्या रिजनेबलसुद्धा होत्या. आयकियाचं फर्निचर पण खूप छान असतं आणि अशी एक एक रूम छान सजवलेली असते, त्याच्यामुळे बघायला मजा येते. तर हे किचन ऑर्गनायझर, बाथरूम ऑर्गनायझर सगळे आहेत इकडे. वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत, शेपमध्ये आहेत ऑर्गनायझर आणि डिसेंट दिसतात. असे खूप जास्त असे भगभगीत नाही वाटत, तर छान असे सोबर असतात, त्याच्यामुळे छान वाटतात. आणि कलर पण त्याचे सगळे कलर्स खूप छान असतात. खूप असं डोळ्याला त्रास होईल असं काही नसतं, सोबर असतं सगळं. बाथरूम सेट वगैरे खूप छान आवडलेले आहेत आणि छान मस्त दिसतंय सगळं. आणि प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळी किंमत आहे. म्हणजे कपाट, त्याच्या बाजूला दुसरं एखादं ऑर्गनायझर असेल त्याचं, म्हणजे पूर्ण सेट असेल तरी प्रत्येकाची वेगळी किंमत तिथे लावलेली होती. तर आपण सिंगल पण घेऊ शकतो. आपल्याला एकच गोष्ट हवी असेल एखाद्या सेटमधली ती सुद्धा आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे जवळजवळ 2.5 ते 3 तास आम्ही याच्यात फिरत होतो आणि थोडीशी अगदी खरेदी पण केलेली आहे आणि काही आयडियाज पण बरोबर घेऊन गेलेलो आहोत. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला आयकिया स्टोअरमधून आम्ही बाहेर निघालो खरं, परंतु आम्हाला आमची गाडी दिसली नाही. इथे पार्किंग खूप मोठं आहे, तर कुठल्या फ्लोअरला केलेलं ते आठवेना. आणि आम्ही गेलो, H1ला होती आमची गाडी, तर माझ्या लक्षात कलर होता का येल्लो H1 होता आणि आम्ही मला वाटतं रेडला शोधायला गेलो. आणि माझी भाची म्हणाली अरे आपली गाडी कुठे गेली. त्याच्यानंतर लक्षात आलं आणि प्रॉपर आम्ही जिथे गाडी होती तिकडे पोचलो. बाय.